मित्रांनो, तुम्ही जे शोधत आहात तेच हे प्रोडक्ट ज्याला म्हणतात जीवन संजीवनी स्पिरुलिना, जे तुम्हाला निरोगी, आजारमुक्त, दीर्घायुष्य बनवतं. मग तुम्ही आजारी असाल तरी चालतं, नसाल तरी तुम्हाला कुठलाही आजार होऊ देणार नाही, अशा पद्धतीने हे काम करतं. याचे काही आपण कस्टमरला आलेले रिव्ह्यू बघणार आहोत, कशा पद्धतीने रिझल्ट येतात. हे रिझल्ट बघून तुम्हीही अन्न म्हणून याचा वापर करू शकता. पण हे औषधापेक्षा जास्त पॉवरफुल काम करतं. ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन खाऊन त्रास होऊन शुगर, बीपी, कॅन्सर अनेक आजार होऊन मरण्यापेक्षा स्पिरुलिना आपल्या जीवनात उतरवा. नक्कीच जीवनाचं तुमचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, आयुष्य तुमचं वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आयुष्य वाढवायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉल करा, व्हिडिओ कंटिन्यू करा. त्रास होत त्यांना मला बीपीचा त्रास, मला स्वतःला त्रास आहे. बीपीचा, छातीचा त्रास होता, लिव्हरचा त्रास होता. लिव्हरचं नाही अजून कम्प्लीट झालं. बीपीचा आज मी गेल्या महिन्यात तर 158 होता बीपी गेल्या महिन्यात. गेल्या महिन्यात 155 होता. तर मग मी आज आता बीपीच्या गोळ्या चेक करायला गेलो ना, गोळ्या आणायसाठी. 133 बीपी आला चेक केलेलं. मला म्हणजे फरक वाटला. म्हणजे 1 महिन्यामध्ये मला या गोळ्यामध्ये खाल्ल्यावर बरं वाटलं. त्यामुळं मला फरक वाटला म्हणून मी तुम्हाला कॉल केला. मला चांगलं वाटलं. नाही, इम्युनिटी पण तुमची वाढत चालली ना. ऐका आता काय होईल, इम्युनिटी तुमची वाढत चालली, बीपी तुमचा नॉर्मल होईल. अजून काही दिवसात आहे ना तुम्हाला बीपीची गोळी पण गरज नाही पडणार 1 महिन्यामध्ये. आणि तुमच्या रक्तात जे काही कोलेस्ट्रॉल होतं ना ते पूर्ण निघत चाललंय, सर्क्युलेशन व्यवस्थित होतंय आणि रक्त पण वाढून जातंय. त्याच्यामुळे बीपीचा हा विषयच राहणार नाही तुम्हाला गोळीचा. मेन मला कसं लिव्हर आहे ना आपल्या खाली, लिव्हरच्या साईडचा त्रास होतो. मला जेवण केलं ना मला ढेकळा येते. जेवण वगैरे केलं ना ढेकळा सारखे ढेकळा येते. गॅस होतो, पादा येतो सारखं त्रास होतो. पाजण्याचं, गॅस. आणि मग जेवणच केलं होतं. आता जेवण नाही केलं की त्रास नाही होत, जेवण केलं की त्रास व्हायला लागला. अच्छा, मग असं थोडं थोडं करायचं ना टायमिंग नुसार. मग आता मी काय करतो, सकाळी एक टाइम सगळं खात नाही काय, तो सकाळी रोज नाश्ता केला तर करतो, मग दुपारी एकदा जेवलो आणि संध्याकाळी एकदा 2 टाइमच खातो मी, सकाळी खातच नाही. अच्छा, नाही त्याच्यावर पण फरक दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती पण टाइम घेईल थोडंसं ते. त्यासाठी मला म्हणलं दुसरं काय औषध असं त्या पोटासाठी, गॅस वगैरे साठी मला पाहिजे होतं ती, त्यासाठी मला मी फोन केला होता. नाही, आहे दुसरा पर्याय त्याला बी, पण हे एकदा कम्प्लीट करा. अजून एवढा महिना एंडिंग होऊ द्या, यानं बाकीच्या काही गोष्टी किती इम्प्रूव्हमेंट होतात, काय होतं, या सगळ्या गोष्टी बघू आपण. मग त्याच्यावर पर्याय आहे, त्याला सुचव देईल, काही अडचण नाही. एवढं मेजर नाहीये, पण आता याची सुरुवात आहे. यातून तुम्हाला रिझल्ट मिळतंय ना, हळूहळू कव्हर अप करत होईल. मला मी आता एवढे दिवस मी बीपीच्या गोळ्या खात होतो 3 वर्षामध्ये. तर ते एवढ्या त्रास होता, म्हणजे बीपी नाही म्हणत बीपीच्या पुढत राहील. 3 गोळ्या खाल्ल्या की तेव्हा बीपी 130, 37 अशी व्हायची. आता ती 2 दिवस गोळ्या नाही खाल्ल्या तर मला बीपी तेवढंच आहे. आज नाही, वाढणारच नाही तुमचं बीपी, मी चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला. मग त्यासाठीच मी कॉल केला होता. म्हणलं फक्त हे मला छातीचा थोडा प्रॉब्लेम आहे, ते पण होईल तुमचं हळूहळू. जे फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम आहे ना, तर ती फॅट कमी होत जाईल हळूहळू. आणि लिव्हरचं आहे ना, फॅट निघून जाईल हळूहळू, लिव्हरचं कार्य पण यानं वाढतं. ते असं छातीमध्ये, लिव्हर मध्ये आणि डोक्यामध्ये मुंग्या, डोक्या साईडला ना मुंग्या येतात असं गोल साईडला, म्हणजे पूर्ण डोक्याला. नाही, होईल ते पण हळूहळू कव्हर अप होईल. एवढा महिना वेट करा, हे कंटिन्यू करा, बघू आपण काहीतरी पर्याय. काय जर येणं नाही कव्हर झालं ना अजून याच्यापेक्षा नेक्स्ट एक ऑप्शन आहे. पण आता हे तुम्हाला कंटिन्यू करा 1-2 महिने. हो, हे 3 महिने कंटिन्यू करतो मी. वाटत अजून बॉटल मला लागली तर द्या, कम्प्लीट करतो. हे बघा एकदा अजून काय वाटतंय. आता ही रिझल्टची सुरुवात झालेली आहे तुमची, फक्त हे कंटिन्यू करा, त्या हिशोबाने बघू आपण कसं होतंय ते. ओके सर, मग रिझल्ट भेटला म्हणून मी तुम्हाला कॉल केला. मला आज मला चांगलं वाटलं. 3 वर्षामध्ये मला एवढा त्रास झाला, बीपीचा त्रास, पोटाचा त्रास, लिव्हरचा, पचन होणं नाही सारखं,
चक्कर येणं, अशक्तपणा असं वाटत होतं. मला पाय दुखणं. 2 दिवस झालं मला असं वाटलं, बरं वाटायला लागलं. मग थोडं थोडं बरं वाटायला लागलं. नाही होईल, बरोबर. आता सुरुवात झाली ती, होईल ते कंटिन्यू, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यासाठी ओके, त्यासाठी म्हणून मी काय औषध ते लिव्हरसाठी आहे का त्यासाठी मी कॉल केला होता तुम्हाला. नाही काही नाही, बघू आपण एकदा हे कंटिन्यू करा. तुम्हाला रिझल्ट दिसायला लागले, थांबू नका आता. बदल केली ना परत सगळे गंमत ड्रॉप होईल, परत बे चालू होईल ना. नाही आता हे नाही, आता 3 महिने कंटिन्यू करतो नाही. आज एक मला ना ते पाठवलंय ना पैशाला, एक बॉटल पाठवून द्या, मी 3 महिने कंप्लीट होतील. बरोबर चालेल. मला तसं परत एकदा फोन करा अजून थोड्या दिवसानं. एक बॉटल किती दिवस लागेल ते? एक नाही येत, किमान ते 2 तरी घ्यावं लागतील तुम्हाला. माझ्याकडं पहिल्या पोट साफ व्हायला लागलं आणि माझं जे पोट दुखायचं ना एका साईडनी ते बिलकुलच दुखत नाही आता. अच्छा, म्हणजे तुमचं अर्ध दुखणं कव्हर झालंय असं म्हणा 8 दिवसात. हा हा, मला फरक वाटतोय ना. मग अर्ध अजून तुमचं 80 दिवसात होईल ना. हा, मला 80 दिवसात नाही. मला कायम जर घ्यायचं काम पडलं तरी घेईन भाऊ मी. मला घ्यायचं काहीच टेन्शन नाही, कारण मी दुसऱ्या औषध भरपूर घेते. जे आपल्या शरीराला लागतात ते घटक यातून मिळतात, ते मिळाल्यानंतर आपलं दुखणं थांबलं जातं. सिंपल गोष्ट आहे. डॉक्टरही तुम्हाला तेच देणार आहे. शरीरात जी कमतरता आहे त्या गोष्टी तुमच्या शरीरात टाकणार, म्हणजे इंजेक्शन न टाकणार किंवा गोळ्याने टाकणार, तिथं ते कव्हर होणार. हे पण तेच काम करतंय ना. फक्त मनक्याला फरक पडायला पाहिजे. आपला माने खालचा मनका दुसरा तिसरा होईल हळूहळू हळू त्याच्यात पण इम्प्रुव्हमेंट येईल. बरोबर. तुमची इम्युनिटी जशी वाढेल ना तस या गोष्टी होतील. बरोबर, चालेल. आलं लक्षात. कंटिन्यू करा तुम्ही, काही बिगर टेन्शन करते मी. हा ना, तेच ना, होईल हळूहळू सगळ्या गोष्टी कव्हर होतील. ठीक आहे, बरोबर. चालेल. हो चालेल. आता तुम्हाला घेऊन किती दिवस झाले? 8 दिवस झाले समजा. 8 दिवस झाले. 8 दिवसात तुम्हाला स्किनला काय वाटलं? म्हणजे थोडं जे काळवटपणा होता तो कमी झाला. बरोबर. अजून काय वाटलं? म्हणजे मला थोडं बरं वाटायला लागलं, थोडस चांगलं. थकवा वगैरे तुमचा गेला असेल? थोडा कमी झाला. आणि हातापायाची बी, म्हणजे हातावरची सूज कमी झाली माझ्या खूप. हा बिलकुल. 8 दिवसात जर तुम्हाला रिझल्ट दिसतो, 80 दिवसात किती दिसेल? हळूहळू एक गोष्ट कव्हर होईल ना, बरोबर की नाही? तेच ना. मला टेन्शन आलं, पहा म्हणलं आता कसं करावा. नाही काही प्रॉब्लेम नाही, कंटिन्यू करा. तुम्हाला रिझल्ट दिसताय त्या हिशोबाने हळूहळू इम्प्रुव्हमेंट येईल ना त्याच्यामध्ये. बऱ्याच लोकांचे रिझल्ट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आणि यातून सुटका तुमची ना माझी. मग माझ्याकडे तर स्पिरुलिना आहे, पण तुम्हाला ते पाहिजे असेल, निरोगी जगायचं असेल मित्रांनो, तर 100% तुमच्या कामाची वस्तू आहे. अतिशय अत्यल्प खर्चामध्ये, म्हणजे 500-600 रुपये महिन्याच्या खर्चामध्ये 3 महिन्याचा डोस तुम्हाला 1600-1700 मध्ये पोच मिळतोय मित्रांनो. कॅश ऑन डिलिव्हरी आहे, सर्व सुविधा आहे आणि यातून तुम्ही निरोगी जगू शकता. आजार असेल तरच औषध घ्यायचं असं नाही, आजार नसेल तरी तुम्हाला निरोगी जगण्यासाठी सप्लिमेंट वापरायचं आहे. आणि ते जर तुम्ही वापरलं तर 100% तुमची ॲलोपॅथिक गोळ्यांपासून, डॉक्टरच्या विळख्यातून सुटका होणार. आजार 1 पट आणि आजारासाठी आपण ॲलोपॅथिक गोळ्या खातो यांचा 10 पट एक आजार बरा करण्यासाठी अनेक साईड इफेक्ट आपण सोबत घेऊन जगत असतो. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करत चला. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि स्पिरुलिना आयुष्यात उतरवा. आयुष्य तंदुरुस्त, निरोगी, ऊर्जावान झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.